जी, मेरा ये मैसेज आपके ज़रिए परभणी की आवाम को ये रहेगा कि अगर आपको किडनी की शिकायत है, किडनी का प्रॉब्लम है और अगर आपका डायलिसिस चालू है, तो इसका मतलब ऐसा नहीं है कि आपको मतलब आपकी ज़िंदगी ख़त्म है या आपको इतना बड़ा प्रॉब्लम है कि अभी आपको कुछ उसका इलाज ही नहीं होगा। ऐसा हो ही नहीं सकता, क्योंकि क्या है कि हर प्रॉब्लम की सॉल्यूशन अपने पास अवेलेबल रहती है, आपने को बस उसको ढूँढना चाहिए। जैसे कि अगर कुछ लोगों को ऐसा लगता है कि अगर मेरी किडनी खराब है तो मुझे हमेशा परमानेंट डायलिसिस लगेगा। कुछ लोगों को लगता है कि डायलिसिस एक बार किया तो बार-बार करना पड़ता है, लेकिन ऐसा नहीं है। जैसे अभी एक मेरे पास एक नीचे पेशेंट थे अब्दुल करीम बागवान, उनको किसी एक कारण की वजह से उनको डायलिसिस करना पड़ा। हमने उनके 3 डायलिसिस किए, उसके बाद उनको आज तक डायलिसिस की ज़रूरत नहीं है। वो किडनी के पेशेंट है, किडनी के लिए वो दवा खाते हैं, दवा गोली खाते हैं, हमसे पूछे बिना। जी, जी, जी। डायलिसिस तो लाइफ ऐसा कुछ। और कुछ ऐसे प्रॉब्लम है जिसमें हम सच में कुछ नहीं कर सकते। आपकी किडनी की साइज सिकुड़ जाती है, आपकी पेशाब बंद होना चालू होती है। ऐसे व्यक्ति को हमको हमेशा के लिए परमानेंट आजन्म मरे-पर्यंत हमको उनका डायलिसिस करना पड़ता है। दूसरा ऑप्शन क्या है उसमें? अभी सिंपल चीज़ है सर, आपके घर में समझो 2 बेटे हैं, एक की मौत हो चुकी है, दूसरा है, तो दूसरे को पहले का काम करके अपनी मम्मी-पापा का संभाल करना पड़ता है। उसकी भी अगर मतलब उसकी भी डेथ हो गई, तो उसके मम्मी-पापा को खुद काम करना पड़ेगा। सिंपल चीज़ है कि आपको जीने के लिए आपको किडनी चाहिए। अगर आपकी किडनी काम नहीं कर रही है, तो हमारे पास ये एक आर्टिफिशियल किडनी है, जिसके अंदर हम आपका खून फ़िल्टर करके आपको वापस देते हैं। इसको इंग्लिश में हम डायलिसिस कहते हैं। इसको हमारे शास्त्र के अनुसार हफ्ते में 2 या 3 बार आपको करना पड़ेगा। अगर आप डायलिसिस नहीं करना चाहते या आपको डायलिसिस नहीं करना है, तो सिंपल चीज़ है, आपको कोई दूसरी किडनी आपको लगानी पड़ेगी। अब दूसरी किडनी तो आपको कहीं मेडिकल या कहीं और तो नहीं मिलेगी। कोई आपके रिश्तेदार या अगर कोई डिसीज डोनर, मतलब काही लोग, कुछ लोग जो होते हैं मरणोत्तर अवयवदान करतात ऑफिशियल। जी, ब्रेन डेड पेशेंट्स के जो, जी, 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 ऐसे व्यक्ति की अपन किडनी लगा अवयवदान करने में अपन उनकी किडनी लगा सकते हैं। गवर्नमेंट की तरफ से अगर कोई डिसीज डोनर रहेगा, मतलब अगर कोई ब्रेन डेड पेशेंट रहेगा, उस हिसाब से मुझे मेरे मार्क के हिसाब से मुझे किडनी मिलेगी नहीं मिलेगी, जो वो मिलेगी। लेकिन सर उसके लिए बहुत टाइम लगेगा। फॉर एग्जांपल टेक्निकली मैं डिपेंड ऐसा हूँ कि कोई मरेगा तो उसके बाद मुझे उसकी किडनी मिलेगी। ये मतलब कहणे के लिए आसान आहे की ब्रेन पेशंटची तुम्ही किडनी घ्या, परंतु कोणाच्या तरी मरणाची वाट बघायची आणि नंतर त्याची किडनी घ्यायची, हे कितपत योग्य आहे? हे योग्यच आहे, परंतु आपण एखाद्याच्या मरणाची वाट नाही बघू शकत। त्यामुळे जर समजा आता मी आहे, समजा मला डायलिसिस चालू आहे, त्याचे फादर आहे त्याने येस, जसं की ह्या केसमध्ये झालं वैष्णवीच्या बाबतीत। वैष्णवी ही अवघ्या 20 वर्षाची मुलगी आहे, तिला जन्मजात एकच किडनी होती। तिला किडनीचा आजार 2022 पासून होता। त्यामुळे आम्ही तिला सल्ला दिला की तिच्या आईला म्हणलो की तुझं वय मुलीचं कमी आहे, तिला किडनी बसवली तर तिचं आयुष्य चांगलं जाईल। 10 ते 15 वर्ष पुढची ती निरोगी नीट राहू शकते। त्याच्या वडिलांनी पुढे येऊन हा धाडसी निर्णय घेतला की हो, मी माझ्या मुलीला मी किडनी देतो। त्यानंतर मग आम्ही त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट केलं। आज 6 महिने 3 दिवस झालेले आहेत आणि आज तुम्ही बघू शकता हे दोघंही एकदम स्टेबल कंडिशनमध्ये आहेत। आणि समाजात जो असा एक गोड गैरसमज आहे की मी जर किडनी दिली तर मला काहीतरी होऊ शकतं, मी किडनी दिल्यानंतर मी आदू होईल, मला काहीतरी प्रॉब्लेम येतील, असा काही प्रकार त्याच्यामध्ये नाही आहे। ते शेतमजूर आहे तिचे वडील, आजही ते 12 तास काम करतात सर। आता तुम्ही आणि मी, हो, एका किडनीवरती काम करतात त्यांनी। त्यांचंही रक्तातलं क्रिएटिनिनची लेवल 0.9 मिलीग्राम पर डेसिलिटर आहे, जी आम्ही काल परवा चेक केलेली आहे। त्यांचं रुटीन आम्ही त्यांना जसं वैष्णवी फॉलोअपला आमच्याकडे, तसं आम्ही तिच्या वडिलांनाही बोलवतो, त्यांचाही आम्ही बीपी चेक करतो, त्यांचाही आम्ही शुगर चेक करतो, रक्त तपासणी आम्ही त्यांच्या करतो आणि ते सुद्धा एकदम फिट अँड फाईन आहेत। त्यामुळे आपल्यामध्ये मी हे सांगू शकतो की किडनी दिल्यानंतर तुम्हाला काही आजार होणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेतल्यानंतरच आम्ही तुमची किडनी घेतो। उदाहरणार्थ समजा एक आई आपल्या मुलाला किडनी देऊ इच्छिते, तर अशा वेळी आईनं जर मुलाला किडनी दिली तर आईला काही त्रास होऊ नये, आम्ही हे बघूनच मग आम्ही त्यांची किडनी घेऊ शकतो। सगळे टेस्ट वगैरे येस, येस। जर समजा आम्हाला जाणवलं कुठल्या टेस्टमध्ये की बाबा आम्ही तुमची किडनी घेताना जो अवयव देणार आहे त्याला काही धोका आहे, तर आम्ही तर नाही, तर आम्ही घेऊ शकणार नाही। जर मॅच झाली तरच आम्ही घेऊ। आणि मॅच झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जर किडनी देता, अवयवदान तुम्ही करताय आणि पुढे जाऊन तुम्हाला काही त्रास होणार असेल, तर आम्ही अशा वेळी तुमची किडनी घेणार नाही। म्हणजे एक रुग्ण दुरुस्त करताना दुसरा नॉर्मल माणूस रुग्ण बनावा अशी धारणा आमची नाही। याने सोसायटीमध्ये, समाजामध्ये चुकीचा मेसेज जाणार असं आम्हाला करायचं नाही। कुठल्याही प्रकारचं अपकृत्य आपल्याला यातून करायचं नाही। ॲक्च्युली झालं असं की आम्हाला महापौर आणि उपमहापौर यांचं योगदान आमच्या ह्या क्षेत्रामध्ये असं आहे की सर, एक XYZ एक पेशंट होता आमच्याकडे, ज्याला रक्ताचा एक घटक मिळत नव्हता। त्या संदर्भात महापौर साहेबांनी पुढे येऊन त्याला आउट ऑफ द वे जाऊन त्या पेशंटला मदत केली आणि तो पेशंट आज बरा झाला। त्यानिमित्तानं महापौर साहेबांसोबत आमचे थोडे चांगले जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले। महापौर साहेबांना आम्ही सांगितलं की सर, आम्ही असाच एक कार्यक्रम करतो, तर लगेच त्यांनी अशी इच्छा दर्शवली की हो, मी त्या कार्यक्रमाला येईल आणि माझ्यातर्फे जे मला योगदान करता येईल त्या वैष्णवीसाठी मी ते करेल। आणि त्यानुसार महापौर साहेबांनी आणि उपमहापौर साहेबांनी आज इथे येऊन वैष्णवीला आणि तिच्या आई वडिलांना सत्कार केला। ही खूप मोठी गोष्ट आपल्या जिल्ह्यासाठी झालेली आहे।
शिवनेरी हॉस्पिटल व सूर्य आयसीयूच्या पूर्ण टीमतर्फे मी डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे नेफ्रोलॉजिस्ट आपल्या सर्वांना एकच आवाहन करतो ह्या जागतिक किडनी दिवसानिमित्त की किडनीचं आरोग्य जपा, तरच किडनी तुम्हाला नीट जपेल. कुठल्याही प्रकारचा किडनीचा आजार असेल तर आपण कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका. आज बऱ्याच ठिकाणी असं होत आहे की काही जण म्हणतात की तू हे आयुर्वेदिक कर किंवा असं ओव्हर द काउंटर ट्रीटमेंट कर, अशा प्रकारचं काही ठिकाणी थोटांड मांडलेलं आहे. अशा भूलथापांना बळी पडू नका. योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या किडनीचं आणि आपल्या परिवाराचं आरोग्य हे नीट जपा. आणि त्याचबरोबर किडनी ट्रान्सप्लांट हे शक्य आहे, हे झालेलं आहे, हे आम्ही करून दाखवलेलं आहे. हे आणि विशेष म्हणजे ही काही तुम्हाला पुणे, मुंबई, संभाजीनगर अशा ठिकाणी लांब जायची गरज नाही. आपल्या परभणी शहरामध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. फक्त आपल्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवा. तुम्हाला आम्ही योग्य सल्ला देऊ, तुमचा आम्ही योग्य त्या पद्धतीने गायडन्स करू आणि जो चांगला योग्य मार्ग आहे तो आम्ही त्यातून काढून तुम्हाला बाहेर